नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 17 क मध्ये आज भारतीय जनता पार्टीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य बाईक रॅली काढण्यात आली असून त्यामुळे संपूर्ण परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं पाहायला मिळालं। नाशिक महानगरपालिका निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या या भव्य प्रचार बाईक रॅलीला कार्यकर्ते व नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभलाय। हनुमान मंदिरात नतमस्तक होत दसगाव परिसरातून या रॅलीची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर जेल रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नारायण बापू चौक, लोखंडे मळा, जुना सायखेडा रोड, उपनगर मार्गे मार्गक्रमण करत रॅलीचा समारोप श्री इच्छामणी गणेश मंदिर येथे करण्यात आला। या रॅली दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी हातात पक्षांचे झेंडे, गळ्यात भाजपचे दुपट्टे परिधान करून जोरदार घोषणाबाजी केली आहे। ढोल ताशांच्या गजरात हजारो कार्यकर्ते नाचत गाजत पायी व बाईकद्वारे सहभागी झाले होते। विशेषतः युवकांचा सहभाग लक्षणीय ठरला। भाजप जिंदाबाद, कमळाला मत द्या अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दाणून गेला। यावेळी प्रभाग क्रमांक 17 क मधून भाजपचे अधिकृत उमेदवार प्रशांत अशोक दिवे, नीलम गणेश गडाख, शोभा धोंडीराम सातभाई व दिनकर गोटीराम आढाव हे निवडणूक मैदानात उतरले असून मतदारांशी थेट संपर्क साधत प्रचार करीत आहे। येत्या गुरुवार दिनांक 15 जानेवारी रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। प्रत्येक मतदाराने घराबाहेर पडून कमळ या निवडणूक चिन्हासमोर बटन दाबून भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। प्रचाराच्या अंतिम टप्प्यात काढण्यात आलेल्या या भव्य बाईक रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 17 क मध्ये भाजपच्या प्रचाराला मोठे बळ मिळाल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार शोभाताई सातभाई, नीलमताई गडाख, आमचे युवा नेते प्रशांत भाऊ दिवे आणि आमचे मार्गदर्शक दिनकर आप्पा आढाव हे चारही नगरसेवकांची प्रचार रॅली निघाली। जनतेचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आणि केलेल्या कामाला जे लोक ॲप्रिशिएट करताय ते बघता भारतीय जनता पक्षाच्या चारही जागांवर येथे नक्कीच विजय मिळेल। आपण गेल्या 40 वर्षापासून जेल रोडचा विकास केलाय। प्रशांत भाऊने सुद्धा मागच्या 5 वर्षामध्ये अतिशय चांगलं काम इथे केलेलं आहे आणि त्यांच्या कामाचा फायदा नक्कीच आमच्या दोन्हीही नवीन उमेदवारांना होईल हा मला विश्वास आहे। आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर विश्वास ठेवणारा जेल रोडचा जो मतदार आहे तो नक्कीच या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभं राहून येत्या 15 तारखेला कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना विजय करेल हा मला विश्वास आहे। शोभाताई सातभाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 प्रभाग क्रमांक 17 महिला गट सर्वसाधारण महिला क वर ड क यामध्ये अधिकृत उमेदवार सौ शोभाताई धोंडीराम सातभाई या शेतकरी कुटुंबातून सर्वप्रथमच उभे राहिलेले आहेत। त्यामुळे त्यांना महिला व महिलांविषयीचे हक्क यांची सार्वत्रिक जाणीव आहे आणि त्यांना या प्रभागातून सर्वांनीच प्रचंड मतांनी विजयी करावं हीच इच्छा। प्रभाग क्रमांक 17 मध्ये ज्या काही अडीअडचणी असतील, महिलांच्या ज्या वैयक्तिक वगैरे काही समस्या असतील त्यांचं पूर्ण निराकरण करण्यासाठी शोभाताईंना निवडून द्यावं व त्या प्रत्येक महिलांच्या कुठल्याही समस्यांचं निवारण करण्यासाठी त्या सर्वप्रथम पुढाकार घेतील। त्याच्यामुळे सर्वांनी त्यांना बहुमतांनी विजयी करावं। प्रभाग क्रमांक 17 मधून शोभाताई सातभाई ह्या उभ्या आहेत उमेदवारीसाठी, तर त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे। पाठिंबा देण्याचे कारण असे की त्यांच्या माध्यमातून महिलांचे सर्व प्रश्न हे सुटतील ही आम्हाला अपेक्षा आहे। जसं काही सर्वात मोठा प्रश्न हा महिलांच्या सुरक्षेचा आहे तो त्यांच्या माध्यमातून सुटेल, तर तसेच इतर विकास कामेही त्या पूर्ण करतील याचा आम्हाला पूर्ण खात्री आहे। त्याच्यामुळे आमचा सर्व महिलांचा प्रतिसाद व पाठिंबा त्यांना आहे। आपल्या प्रभाग 17 मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार शोभाताई धोंडीराम सातभाई यांची निशाणी कमळ क गटामधून उमेदवारी करत आहे, तरी त्यांना सर्व प्रभाग 17 मधील नागरिकांनी
प्रचंड मतांनी विजय करा. विजय करण्याचं कारण असं की आपल्या प्रभागातील एक शेतकरी कुटुंबातील आमच्या वहिनी साहेब शोभाताई हे आपल्याला का निवडून देण्यासाठी पाहिजे, तर एक आपला प्रभाग सुरक्षित झाला पाहिजे, आपला प्रभाग भयमुक्त झाला पाहिजे आणि आपल्या दशक गावातील आपल्या आजूबाजूच्या नगरामधील भागांचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी आपल्या दशक गावातील शोभाताई सातभाई यांना प्रचंड मतांनी विजय करा अशी मी सर्व नागरिकांच्या वतीनं पंचक्रोशीतील दशक गाव प्रभागातील सर्व माता भगिनींच्या वतीनं मी त्यांना प्रचंड मतांनी विजय करा अशी नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मतदानाला अवघे 2 दिवस शिल्लक असताना आपण पाहू शकता की भाजपच्या 4ही उमेदवारांनी प्रचारामध्ये अतिशय मोठी आघाडी घेतलेली आहे. नागरिकांचा उदंड असा प्रतिसाद आहे आणि भारतीय जनता पार्टीचे हे 4ही उमेदवार सुशिक्षित आणि स्वच्छ असे उमेदवार आहे. प्रभागाच्या विकासासाठी सक्षम असे उमेदवार आहे. आता गरज आहे ती फक्त आपल्या सर्वांच्या मतदारांच्या आशीर्वादाची. तर भारतीय जनता पार्टीचे हे 4ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे मी सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. जय श्रीराम.